हॅलो फ्रेंड्स, सर्वात अगोदर माझ्या यूट्यूब परिवाराला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण एक अशी खास सणासुदीची पारंपरिक आणि सगळ्यांच्या आवडीची रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे नागपंचमी स्पेशल गोड पातोळ्या। ही डिश कोकणात खूप फेमस आहे। नागपंचमी हा सण महाराष्ट्रात खूप महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी प्रत्येक घरामध्ये पारंपरिक पदार्थ बनवतात। त्यातलाच एक पदार्थ म्हणजे पौष्टिक गोड पातोळ्या। ह्या पातोळ्या बाहेरून मऊ आणि आतमधून गुळ आणि खोबऱ्याच्या सारणाने भरपूर भरलेल्या असतात। बनवायला अवघड असतात, पण मी इथे सोप्या पद्धतीने बनवणार आहे। यामध्ये उकड काढायची नाही। भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या जर फॉलो केल्या तर त्या अगदी परफेक्ट होतात। जे फ्रेंड्स चॅनलवर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राइब करून घ्यायचे। चला वेळ न घालवताच रेसिपी बनवायला सुरुवात करूयात। पातोळ्या बनवायला जो नारळ फोडला आहे त्याचे खोबरे काढून घेऊ। यासाठी एक ट्रिक वापरत आहे। गॅस पेटवून नारळ वरती ठेवायचा, साधारणतः 2 ते 3 मिनिटं गरम करायचं आणि कवचाच्या बाजूने जड वस्तूने मारायचं। ह्याने काय होईल की कवच हे बाजूला होईल आणि खोबरं बाजूला होतं। अशा पद्धतीने खोबरे काढून घेतले आहे। आता खिसणीने खिसून घेऊ। इथं आपलं खोबरं खिसून झालेलं आहे। पातोळ्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। 1 वाटी किसलेलं खोबरं, 1 वाटीला थोडासा कमी गूळ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी पाणी, 1 टेबलस्पून साजूक तूप, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून विलायची पावडर। पहिल्यांदा आपण सारण तयार करून घेऊ। यासाठी कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप गरम करायचे। तूप गरम झालं की त्यामध्ये किसलेला गूळ ऍड करायचा। गूळ मंद आचेवरती पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे। आपल्याला तो गुळाचा पाक बनवायचा नाही, फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे। यामध्ये 2 टेबलस्पून पाणी घालूया आणि हे चमच्याच्या साहाय्याने एकजीव करून घेऊयात। गूळ मंद आचेवरच वितळायचा, नाहीतर खालून चिटकू शकतो। जास्त गूळ घातल्यास सारण खूप ओलसर होतं आणि पाण्यातून बाहेर येतं। आता या स्टेजला आपल्याला विलायची पावडर ऍड करायची। आता गूळ वितळला आहे, त्यात ओलं खोबऱ्याचा खीस घालूयात। चांगलं मिक्स करून घेऊयात। गूळ आणि खोबरं मिक्स झाल्यावर 2 मिनिटं परतवायचंय। हे मिश्रण आता मध्यम आचेवरती एकसारखं ढवळत राहायचंय, म्हणजे खाली चिकटणार नाही। सारण चांगलं कोरडं होईपर्यंत शिजवून घ्यायचंय, म्हणजे पातोळीतून बाहेर येत नाही आणि व्यवस्थित भरता येईल। पण सारण शिजवत असताना ते खूप कोरडं किंवा कडक होऊ नये याची काळजी घ्यायची आहे। मिश्रण चांगलं शिजलं आहे। साधारणपणे 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। आता पाणी गरम करून घेणार आहोत। यासाठी एका भांड्यात 1 वाटी पाणी घातलं। पाणी चांगलं उकळी येईपर्यंत गरम करायचंय। यानंतर तेल गरम करायला ठेवलं। आता पीठ मळूया। एका ताटामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय। त्यात कडकडीत गरम केलेलं तेल घालूया। साधारण 3 टेबलस्पून तेल घालतेय। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इथे तुपाचा पण वापर करू शकता। तेल गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करूयात। आता तेल थंड झाल्यामुळे हाताने पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया, जेणेकरून तेल पिठात एकजीव होईल। आता थोडं थोडं पाणी घालत घट्टसर मळून घेणार आहोत। इथं मी एक टिप सांगतेय, पीठ मळताना नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा। यामुळे पीठ छान मऊ होतं आणि पातोळे थापायला सोपे जातात। पीठ जास्त घट्ट किंवा पातळ नसावं, योग्य पद्धतीनेच मळलं पाहिजे। हे बघा, असं घट्टसर आणि मऊ पीठ मळून झालेलं आहे। आता 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूयात, म्हणजे ते छान मुरलं की अजून मऊ होईल। साधारणतः 15 मिनिटं झालेली आहेत। आपलं सारण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता पातोळ्या थापून आणि भरून घेऊयात। कोकणामध्ये या हळदीच्या पानामध्ये बनवल्या जातात, पण माझ्याकडे हळदीचं पान नसल्यामुळे केळीच्या पानाचा वापर करतेय। मी इथं केळीचं पान स्वच्छ धुवून पुसून घेऊन छोट्या आकारात कट केलेले आहेत। त्यावर तेल लावून घेऊया। हाताला थोडंसं तेल लावून घेतलं। पिठाचा छोटा गोळा तयार करून घेऊ, साधारण लिंबासारखा किंवा लिंबापेक्षा थोडासा मोठा। त्याला हातावर गोल आणि मऊ करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला चिरा पडणार नाहीत। आता तेल लावलेल्या केळीच्या पानावर गोळा करून 3 बोटांच्या साहाय्याने पसरून घ्यायचंय। केळीच्या पानाला जर तेल लावलं ना तर पातोळ्या खाली चिटकत नाहीत। साधारण पुरीच्या आकाराचे तयार करायचे। त्यामध्ये तयार केलेले सारण भरूया। सारण भरताना जास्त किंवा कमी भरायचं नाही, योग्य प्रमाणातच भरले पाहिजे। आता आपण पान हळूवारपणे दुमडायचे आहे, म्हणजे अर्धचंद्राकार दिसतो। यानंतर बाजूने चांगले बंद करून घ्यायचे। अशा प्रकारे सगळ्या पातोळ्या तयार करून घेऊयात।
साईडने जे एक्स्ट्रा पान आहे ते कात्रीने कापून घेऊयात। आता आपल्याला पातोळ्या वाफवून घ्यायच्या आहेत। यासाठी इडलीच्या भांड्यात पाणी गरम करून घेतलंय, त्या जाळी ठेवली आणि एक एक करून पातोळी ठेवून घेऊ। सगळ्या पातोळ्या ठेवून झालेल्या आहेत। आता झाकण लावून साधारणतः 10 ते 15 मिनिटं वाफवून घेणार आहोत। 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत, चेक करूयात। पातोळ्या तयार केल्या की लगेचच वाफवून घ्यायच्या। जास्त वेळ ठेवला तर तांदळाच्या पिठाचे ओलापणा सुकतो आणि वाफवताना फुटतात। तुम्ही जर हळदीचं पान वापरत असाल तर खूप जुनी किंवा कोवळी पानं घ्यायची नाहीत। हे बघा, आपल्या पातोळ्या तयार झालेल्या आहेत। सहजपणे पानातून बाहेर काढता येत आहेत, पानाला चिकटलेल्या नाहीयेत। पातोळ्या वाफवताना शक्यतो जाड बुडाचंच भांडं वापरायचं आणि बाहेर वाफ जाणार नाही अशा पद्धतीने झाकण ठेवायचंय। सारखं झाकण उघडून बघायचं नाही। आता पातोळ्या शिजल्या हे कसं ओळखायचं तर पिठाचा रंग बदलतो आणि ट्रान्सपरंट दिसायला लागतात। पानातून सहज बाहेर काढता येतात, खाली चिकटलेल्या नसतात। शक्यतो पातोळ्या वाफवल्यानंतर थोडा वेळ थंड करायला ठेवायच्या, मगच उघडायच्या। गरम गरम उघडल्यास पीठ चिटकून राहतं। आता गरमागरम पातोळ्या तयार आहेत, त्यावर थोडंसं तूप घालून खाल्ले की खूप छान लागतात। तर फ्रेंड्स, आपल्या नागपंचमी स्पेशल गरमागरम मऊ आणि गोड पातोळ्या तयार आहेत। या पातोळ्या तुम्ही चहा सोबत नाश्त्याला खाऊ शकता आणि आतून गुळ नारळाचं सारण किती छान दिसतंय आणि भरभरून आहे। चवीला तर अप्रतिम लागतं। तुम्ही या नागपंचमीला या पातोळ्या नक्की करून बघा। तुम्हाला जर नागपंचमी स्पेशल गोड पातोळ्यांची रेसिपी आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा। व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।